नसतं का? त्यांना मान अपमान नसतो का? पण आपण कधी त्यांचा विचारच करत नाही, साधं त्यांचं अस्तित्वही आपण मान्य करत नाही. जगण्याकरता प्रत्येकाला भाकरी गरजेची असते ना, जगण्याकरता प्रत्येकाला भाकरी गरजेची असते ना, पण ती भाकरी मिळवायला मात्र चाकरी गरजेची असते ना, पण ती चाकरी मात्र त्यांना कधीच का मिळत नाही. मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर उरत नाही, मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर उरत नाही. मान झाला पाहिजे. आपल्या समोर स्वरचित कविता सादर करत आहे अस्तित्व. कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी यांच्या मधले असतात ते, कितीही नको असले तरीही आपलेच असतात ते. जन्म त्यांचा साधारण असतो, जन्म त्यांचा साधारण पण असाधारण असतात ते. दुःखाचे नाही तर सुखाचे हक्कदार असतात ते. तृतीयपंथी असतात ते, तृतीयपंथी असतात ते. त्यांच्या अस्तित्वावर कायमच का प्रश्नचिन्ह असावं, त्यांच्या अस्तित्वावर कायमच का प्रश्नचिन्ह असावं. त्यांचं आयुष्य कायमच का दुर्लक्षित असावं. त्यांच्या सोबत का त्यांचंच कुटुंब नसावं, त्यांच्या सोबत का त्यांचंच कुटुंब नसावं. त्यांच्या वाट्याला का कोणतंच सुख नसावं. त्यांचं आयुष्य हे आयुष्य नसतं का, त्यांचं आयुष्य हे आयुष्य नसतं का. त्यांचं स्वप्न हे स्वप्न नसतं का. त्यांना मान अपमान नसतो का? पण आपण कधी त्यांचा विचारच करत नाही, साधं त्यांचं अस्तित्वही आपण मान्य करत नाही. जगण्याकरता प्रत्येकाला भाकरी गरजेची असते ना, जगण्याकरता प्रत्येकाला भाकरी गरजेची असते ना, पण ती भाकरी मिळवायला मात्र चाकरी गरजेची असते ना, पण ती चाकरी मात्र त्यांना कधीच का मिळत नाही. मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर उरत नाही, मग टाळीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर उरत नाही. आपलं मनोरंजन करताना ते आतून मात्र मरत असतात, आपलं मनोरंजन करताना ते आतून मात्र मरत असतात. जितके बाहेरून आनंदी तितकेच त्यातून दुःखी असतात. फार कोणी वेगळे नसतात ते, तृतीयपंथी असतात ते, तृतीयपंथी असतात ते. आईची ममता त्यांच्यासाठीच काढते, आईची ममता त्यांच्यासाठीच काढते आणि बापालाही त्यांची का लाज वाटते. बहीण भावाचं प्रेम त्यांच्या का नशिबात नसावं, बहीण भावाचं प्रेम त्यांच्या का नशिबात नसावं. त्यांनाही वाटतं ना आपलंही एक आनंदी कुटुंब असावं. घर नाही, समाज नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही. घर नाही, समाज नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही. अहो एवढंच काय तर त्यांचं अस्तित्वही समाजाला मान्य नाही. मग जगण्याकरता आधार त्यांनी कुणाचा शोधावा. त्यांच्या नशिबी कायमच का तिरस्कार असावा. फार कोणी वेगळे नसतात ते, तृतीयपंथी असतात ते, तृतीयपंथी असतात ते. सामान्यांसारखा त्यांचा आज स्वीकार व्हायला हवा, सामान्यांसारखा त्यांचा आज स्वीकार व्हायला हवा. त्यांच्याही भावनेचा आज विचार व्हायला हवा. कुटुंबांनी त्यांना आज आधार द्यायला हवा. किती दिवस ठेवायचं त्यांना आपण दुर्लक्षित, किती दिवस ठेवायचं त्यांना आपण दुर्लक्षित, किती दिवस ठेवायचं त्यांना आपण उपेक्षित. शोषण त्यांचं खूप जरा आता पोषण करून पाहू, शोषण त्यांचं खूप जरा आता पोषण करून पाहू. चला आपण खुल्या मनानं त्यांचा स्वीकार करून पाहू, चला आपण खुल्या मनानं त्यांचा स्वीकार करून पाहू. आपले गेज महत्वाचे असतात ते, आपले गेज महत्वाचे असतात ते.